जेव्हा ऑपरेशन सिंदूर फते केलं तेव्हा त्याच ऑपरेशनच्या वेळेला दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरला ते म्हणजे भारताचं एक क्षेपणास्त्र ज्याचं नाव स्काल्प क्षेपणास्त्र आहे। स्काल्प या क्षेपणास्त्राचं वैशिष्ट्य नेमकं काय काय आहे ते आपण जाणून घेऊया। हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर फते केलेलं आहे। पाकिस्तानची एकूण 9 लक्ष्य भारतानं निश्चित केली होती आणि ती बेचिराग करण्यासाठी राफेल विमानांचाही वापर केला गेला। अतिदूर असलेल्या लक्ष्यांवरती मारा करण्यासाठी भारतानं स्काल्प क्षेपणास्त्र वापरल्याचं बोललं जात आहे। साधारणतः 500 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे। तर 1000 किलोमीटर प्रति तास इतक्या मोठ्या वेगानं हे मिसाईल मारा करतं। शत्रूच्या रडारवरती स्काल्प दिसत नाही, त्यामुळे हल्ला यशस्वी होण्याची शक्यता ही अधिक वाढते आणि राफेल विमानांनी आपल्या विविध लक्ष्यांवरती ही स्काल्प क्षेपणास्त्र डागल्याची माहिती आहे। आणि भारतीय सैन्याकडे असलेले एकूण 4 हिरो म्हणजे दहशतवाद्यांचे कर्दनकाळ असलेले हाय एक्सप्लोजिव्ह ड्रोन ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारताच्या हिरोचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपण पाहूया। हिरो क्रमांक 1 LS-50 ज्याची रेंज आहे 50 किलोमीटरची आणि त्याची फ्लाइंग क्षमता आहे 60 मिनिटं, म्हणजे हा ड्रोन 60 मिनिटांपर्यंत उड्डाण करू शकतो। तो विविध स्फोटकांनी सज्ज असतो, त्याच्यामध्ये इन्फ्रारेड सिस्टीम सुद्धा इन्स्टॉल करण्यात आली आहे, बसवली गेलेली आहे। अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता सुद्धा LS-50 या ड्रोनमध्ये आहे। तर भारताचा दुसरा हिरो ज्याचं नाव आहे नागास्त्र-1। नागास्त्र-1ची रेंज आहे साधारणतः 15 ते 30 किलोमीटरची, त्याची फ्लाइंग क्षमता आहे 60 मिनिटं। हाय एक्सप्लोजिव्हनं सज्ज आहे नागास्त्र-1 हा ड्रोन आणि इन्फ्रारेड सेन्सर सुद्धा यामध्ये बसवले गेले आहेत। त्याची रेंज 100 किलोमीटरची आहे। पुढचा हिरो आपण बघतोय स्काय स्ट्रायकर आणि त्याचा फ्लाइंग टाइम आहे किंवा फ्लाइंग कॅपॅसिटी आहे 120 मिनिटांची, म्हणजे जवळपास 2 तास इतकी। जवळपास 10 किलो स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता सुद्धा स्काय स्ट्रायकरमध्ये आहे आणि हा ड्रोन सुद्धा हाय एक्सप्लोजिव्हनं सज्ज असतो। त्याच्यामध्येही इन्फ्रारेड सेन्सर्स बसवले गेलेत आणि जमिनीतनं हवेतनं लॉन्चिंगची क्षमता स्काय स्ट्रायकरमध्ये आहे। भारताचा पुढचा हिरो वॉर्मेट ज्याची रेंज 30 किलोमीटरची, फ्लाइंग क्षमता आहे 70 मिनिटं, त्याचा वेग 150 किलोमीटर प्रति तास इतका आहे आणि याच्यामध्ये सुद्धा इन्फ्रारेड सेन्सर्स बसवले गेले आहेत। थर्मोबरिक स्फोटकं अँटी टँक हाय एक्सप्लोजिव्हनं वॉर्मेट सज्ज आहे आणि वायू वेगानं प्रचंड स्पीडनं हल्ल्याची क्षमता सुद्धा या वॉर्मेटमध्ये पाहायला मिळते। आणि भारताविरोधात कारवाई करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुलचे हेडक्वार्टर्स नेस्तनाबूत झाले। दहशतवाद्यांच्या आकासह पाकिस्तानला मोठा दणका ऑपरेशन सिंदूरमधनं भारतानं दिलाय। लष्कर-ए-तोयबाचा मोहरक्या मुरिदके इथे तळ ठोकून भारताविरोधात कारवायांचे कट रचत होता आणि या मुरिदकेमधलंच लष्करचं हेडक्वार्टर भारतानं आता उद्ध्वस्त केलंय। तर दुसरीकडे जैश-ए-मोहम्मदचा मोहरक्या मौलाना मसूद अझहरनं सुद्धा आपलं मुख्यालय बहावलपूरमध्ये बनवलेलं होतं आणि भारतीय वायुदलानं बहावलपूरचं हेच मुख्यालय टार्गेट केलं आणि मुख्यालय जमीनदोस्त केलं। दुसरीकडे सियालकोटमधील हिजबुलचं हेडक्वार्टर सुद्धा भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलंय। LOC जवळ असलेल्या याच मुख्यालयात दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं आणि यावेळी भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर हे दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरलं। या हेडक्वार्टर्समध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा भारतानं आपल्या ऑपरेशनमधनं खात्मा केलाय। तर आजवर हजारो कुटुंब बेचिराग करणाऱ्या मसूद अझहरनं ऑपरेशन सिंदूर या हल्ल्यामध्ये आपण मेलो असतो तर बरं झालं असतं अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे। त्याचं कारण असं की 9 टार्गेटपैकी एका ठिकाणी जैश-ए-मोहम्मदचा मोहरक्या मसूद अझहरचं संपूर्ण कुटुंब होतं। या हल्ल्यामध्ये त्याच्या कुटुंबातल्या 10 व्यक्तींचा मृत्यू झालाय, तर त्याच्या निकटवर्तीयांच्या कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। याची पुष्टी दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतः मसूद अझहरनंच केली आहे। हल्ल्यानंतर मसूद अझहरनं उर्दू भाषेमध्ये एक पत्रक जारी केलं। यामध्ये तो असं स्पष्ट करतोय की या हल्ल्यामध्ये जर माझा मृत्यू झाला असता
तर बरं झालं असतं, कारण माझे आप्तस्वकीयच आता जिवंत नाहीत, तर मी तरी जगून काय करू. प्रचंड व्यथित, प्रचंड उद्विग्न असद मजहूर पाहायला मिळतोय, ज्यानं भारतावरती आतापर्यंत अनेक हल्ले घडवलेत.